दिगंबर चंद्रकांत कोळी. मी धारावी कोळीवड्याचा कोळी जमात ट्रस्टचा सचिव आहे. धारावी कोळीवडा आणि होळी यांचं एक अतूट नातं आहे. हा धारावी कोळीवडा 700 वर्षापेक्षा जास्त काळापासून इथे अस्तित्वात आहे. आज होळीचा सण आहे आणि या होळीच्या सणाचं परंपरा म्हटली तरी 700 वर्षापासून ही होळी मातेची परंपरा इथे आज सुरू आहे. होळी मातेची पूजा संध्याकाळी 7 वाजता होते. गावाचे जे मडवी असतात त्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गावातील ज्या विवाहित जे जोडे आहेत ते सर्व विवाहित जोडे येतात. एक एक करत एक उसाची दांडी आणि नारळाचं जोडी आणि साखरेची गंठण माळ असते ती अर्पण करतात. आपली प्रार्थना करतात. आपले नवस असतात ते बोलतात. काहींचे नवस पूर्ण झालेले असतात, काही नवीन नवस करतात. होळी हा आमचा पारंपरिक सण आहे आणि तो आम्ही खूप मजेने साजरा करतो. आम्ही वर्षानुवर्ष या होळीची वाट बघत असतो. जसा फेब्रुवारी महिना लागला की आम्ही होळीचे दिवस मोजत राहतो. कधी होळी येईल आणि कधी आम्हाला मजा करायला मिळेल. आमचा जन्म नसल्यापासून ही होळीचे प्रकार आम्ही प्रथा सादर केले. भरपूर जण आले, भरपूर जण गेले. होळी बंद करा, तुमची ही प्रथा पाहिजे नाही, पण आम्ही ही प्रथा चालू ठेवणारच. कारण आम्हाला आमच्या आजोबांनी पंजोबांनी ही देणगी दिलेली आहे आणि ती देणगी आम्ही पार करणारच. जे पाटील आहेत या पाटलांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर होळी प्रज्वलित केली जाते. होळी प्रज्वलित झाल्यानंतर गावातील ज्या विविध महिला ग्रुप आहेत, विविध गट आहेत, त्या सर्व महिला एक थाटातली साडी परिधान केलेली असते. अशा सजत धजत या पूर्ण होळी मातेला मडक्यांचा आहेर देण्यासाठी ती आता आपली सासरी जाणार म्हणून त्या हेतूने परंपरेप्रमाणे जी आख्यायिका आहे त्या आख्यायिकेप्रमाणे ती परंपरा जपत ते मडके माथ्यावर घेत त्या होळी मातेला 5 प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि 5 प्रदक्षिणा पूर्ण करून होळी मातेला ते अर्पण करतात. अशा प्रकारे आमचा हा होळी उत्सव गावाचा एक महत्त्वाचा